नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी प्राध्यापक विनोद मुडे, राज्यशास्त्र विभाग, श्री साईबाबा लोकप्रबोधन कला महाविद्यालय वडनेर, तालुका हिंगणघाट, जिल्हा वर्धा. मी आपलं सर्वांचं या ऑनलाईन व्हिडिओमध्ये स्वागत करतो. आजच्या व्हिडिओमध्ये आपण BA भाग 1 सेमिस्टर 1 विषय राज्यशास्त्र पेपर पहिला राजकीय सिद्धांत यातील प्रकरण 4 अधिसत्ता या अगोदरच्या व्हिडिओमध्ये आपण त्याबाबत प्रस्तावना आपण बघितलेली आहे. आजच्या या व्हिडिओमध्ये आपण अधिसत्तेचा अर्थ या ठिकाणी समजून घेऊया. मिनिंग ऑफ अथॉरिटी. अधिसत्ता ही संज्ञा आधुनिक राज्यशास्त्रातील आहे. हा दावा 100% खरा आहे असे म्हणता येत नाही, कारण पारंपरिक राज्यशास्त्रात सत्ता आणि अधसत्ता या दोन्हीही संकल्पना एकाच अर्थाने वापरल्या जात असे. आजही काही लोक अधिसत्ता या सत्तेचा एक प्रकार आहे असे मानतात. अधिसत्ता हा एक सत्तेचा प्रकार आहे असे मानतात. परंतु सत्ता आणि अधिसत्ता या दोहोंमध्ये मौलिक स्वरूपाचा फरक आहे असे आधुनिक राज्यशास्त्राचे म्हणणे आहे. सत्ता आणि अधिसत्ता या दोहोंमध्ये मौलिक स्वरूपाचा फरक आहे असं आधुनिक राज्यशास्त्रज्ञांचे म्हणणे आहे. हा फरक समजून घेणे हाच अधिसत्तेचा आशय समजून घेण्याचा सोपा मार्ग आहे. अधिसत्ता या शब्दाची उत्पत्ती पाहिली तर अर्थाच्या संदर्भात अनेक बाबी स्पष्ट होतात. अथॉरिटी हा शब्द ॲक्टोरिटास या लॅटिन शब्दापासून तयार झाला आहे. अथॉरिटी हा शब्द ॲक्टोरिटास या लॅटिन शब्दापासून तयार झालेला आहे. ॲक्टोरिटास म्हणजे ज्येष्ठ मंडळीची मान्यता. ॲक्टोरिटास म्हणजे ज्येष्ठ मंडळीची मान्यता. ॲक्टोरिटास हा शब्द रोममधील सिनेट या शब्दाशी म्हणजे सिनेट या संस्थेशी निगडित आहे. सिनेट हा शब्द सिनेक्स पासून तयार झाला आहे. सिनेक्स म्हणजे अनुभवी व वयाने ज्येष्ठ असणाऱ्या व्यक्तींचा गट होय. सिनेक्स म्हणजे वयाने ज्येष्ठ आणि अनुभवी असणाऱ्या व्यक्तींचा गट होय. प्राचीन काळात रोम राज्यातील अनुभवी व वयाने ज्येष्ठ असणाऱ्या व्यक्ती तत्कालीन राजकीय जीवनात संकेत, रूढी, चालीरीतीच्या माध्यमातून फार मोठी भर टाकत असत. प्राचीन काळात रोम राज्यात सामान्य सभागृहात लोक जमत असत. तेथे महत्त्वाच्या राजकीय प्रश्नावर चर्चा होत असत. चर्चेनंतर निर्णय घेतला जात असे, परंतु या निर्णयाला अंतिम निर्णय असे स्वरूप प्राप्त होत नसे. कारण रोमन्स हे धार्मिक वृत्तीचे लोक होते. सर्व संमतीने आणि लोकशाही पद्धतीने निर्णय घेतला तरी हे निर्णय ईश्वराला मान्य होतील का अशी त्यांना भीती वाटत होती. त्या निर्णयामुळे परस्परांना तर धक्का बसत नाही ना अशी त्यांना भीती वाटत असे. म्हणून ते निर्णय अंतिम संमतीसाठी किंवा फेरविचारांसाठी ज्येष्ठ व अनुभवी मंडळाकडे पाठविले जात असत. ज्येष्ठ मंडळीच्या संमतीने ॲक्टोरिटास या शब्दाचा वापर केला जात असे. त्यामुळे जनतेच्या इच्छेला जेव्हा अनुभवाची व विवेकाची जोड दिली जाते तेव्हा ती लोकइच्छा कायद्यात रूपांतर होत असे. अधिकृत कायदा याचा अर्थ विवेकाधिष्ठित अधिसत्ता असा शब्द रूढ झाला. सत्ता आणि अधिसत्ता
हे सामाजिक वर्तन किंवा आचरण नियंत्रित करण्याचे दोन भिन्न मार्ग आहेत. सत्ता आणि अधिसत्ता हे सामाजिक वर्तन किंवा आचरण नियंत्रित करण्याचे दोन भिन्न मार्ग आहे. जेव्हा सत्ताधारकांच्या आज्ञांचे पालन विश्वासातून केले जाते तेव्हा अधिसत्ता अस्तित्वात येते. जेव्हा सत्ताधारकांच्या आज्ञेचे पालन विश्वासातून केले जाते तेव्हा त्या ठिकाणी अधिसत्ता निर्माण होत असते किंवा अस्तित्वात येत असते. याउलट जेव्हा सत्ताधारक आपल्या आज्ञांचे पालन प्रेम, सक्ती, प्रचार, बलप्रयोग यासारख्या आमिषांच्या बळावर लोकांकडून करून घेते तेव्हा सत्ता अस्तित्वात येते. या ठिकाणी अधिसत्ता आणि सत्तेचा फरक आपल्याला या ठिकाणी स्पष्टपणे जाणवतो आहे. अधिसत्ता म्हणजे अधिसत्तेचं पालन म्हणजे जेव्हा एखाद्या सत्ताधारकांमध्ये अधिसत्ता असते तेव्हा त्या अधिसत्तेचं पालन सत्ताग्राहक आपुलकीने करतात, विश्वासातून करतात, तेव्हा त्या ठिकाणी अधिसत्ता अस्तित्वात येते. परंतु त्याच ठिकाणी जेव्हा सत्तेचं पालन प्रेम आहे, पैसा आहे, प्रचार आहे, सक्ती आहे यासारख्या बलप्रयोगाचा वापर करून जेव्हा बलप्रयोगाचा वापर करून लोकांकडून आज्ञेचं पालन जबरदस्तीने करून घेतल्या जाते तेव्हा त्या ठिकाणी सत्ता अस्तित्वात येते. म्हणजे सत्ता आणि अधिसत्तेचा आपल्याला फरक या ठिकाणी स्पष्टपणे जाणवतो की अधिसत्तेचं पालन हे लोक आपोआपच करतात, विश्वासातून करतात. त्याला बळजबरी करण्याची गरज नाही, त्याला प्रचार करण्याची गरज नाही, त्याला पैसा खर्च करण्याची गरज नाही आहे, त्याला बळाचा वापर करण्याची गरज नाही आहे. लोक ऑटोमॅटिक अधिसत्तेचं पालन करतात आणि त्या ठिकाणी अधिसत्ता अस्तित्वात येते. सत्तेचं पालन करून घेण्यासाठी प्रचार करावा लागतो, पैसा खर्च करावा लागतो, बलसाध्यांचा वापर करावा लागतो. अशा प्रकारे जबरदस्तीने लोकांकडून त्या सत्तेचं किंवा आज्ञांचं पालन करून घ्यावं लागते. त्या ठिकाणी सत्ता ही निर्माण होत असते. याचा अर्थ अधिसत्तेला सक्ती करण्याच्या साधनांचा कधीच वापर करावा लागत नाही. अधिसत्तेला सक्ती करणाऱ्या संसाधनांचा म्हणजे पैसा आहे, प्रचार आहे, शक्ती आहे, प्रेम आहे, वेगवेगळ्या आमिषांचा वापर करण्याची गरज नाही. वेगवेगळ्या संसाधनांचा वापर करण्याची गरज अधिसत्तेला नाही. काही प्रसंगी किंवा जेव्हा लोक अधिसत्तेच्या आज्ञेचे व नियमांचे पालन न करता समाजात अव्यवस्था निर्माण करण्याचा प्रयत्न करतात तेव्हा त्यांना वठणीवर आणण्यासाठी बळाचाच वापर करावा लागतो, बलप्रयोगाचाच वापर करावा लागतो. परंतु अधिसत्तेबाबतचे असे प्रसंग कमी असतात किंवा त्यांना वठणीवर आणायचं असेल तर अशा लोकांची संख्याही कमी असते असं म्हणता येईल. म्हणजे लोकांना जर वठणीवर आणायचं असेल, जेव्हा लोक अधिसत्तेचं पालन करत नसेल तर त्यावेळेस मात्र तिथे बळाचा वापर करावा लागतो असं या ठिकाणी म्हटलं जातं. परंतु अधिसत्तेचं पालन न करणाऱ्या लोकांची संख्या ही फार कमी असते आणि असे प्रसंग अपवादात्मक घडतात असं या ठिकाणी म्हटल्या जाते. आपोआप आज्ञापालन मिळविणे हीच अधिसत्तेची मुख्य खूण आहे. सत्ताधारकांचा सत्ता गाजविण्याचा अधिकार लोकांनी मान्य केला असतो, त्यामुळे बहुसंख्य लोक आपोआपच सत्ताधारकांच्या आज्ञेचे पालन करतात. म्हणून सत्तेला लोकांची अधिमान्यता मिळाली की अधिसत्ता अस्तित्वात येते असं म्हटल्या जाते. अधिसत्तेचे स्वरूप संस्थात्मक असते. म्हणजे अधिसत्तेचं स्वरूप हे संस्थात्मक असते. म्हणजे अधिसत्तेसाठी संघटना असावी लागते. अधिसत्तेला आज्ञा करण्याचा अधिकार आहे आणि त्या आज्ञांचे पालन करणे हे माझे कर्तव्य आहे अशी भावना बहुसंख्य लोकांच्या ठिकाणी असते. हे अधिसत्तेच्या अस्तित्वासाठी आवश्यक आहे. विद्यार्थी मित्रांनो, हा व्हिडिओ बघून आपण लाईक करा, सबस्क्राईब करा, शेअर करा आणि कॉमेंट्स करा. धन्यवाद.